ठाणेकरांचे ग्रामदैवत असलेले ऐतिहासिक श्री कोपिनेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्त भाविकांची अलोट गर्दी दिसून आली। अंदाजे 1100 वर्ष जुन्या या मंदिरात महाशिवरात्री निमित्त विशेष दर्शन व्यवस्था, भाविकांसाठी स्वतंत्र रांगा अशा विविध प्रकारचे नियोजन करण्यात आले आहे। तसेच श्रद्धाळूंच्या मते ठाण्यातील कोपिनेश्वर मंदिरातील हे पुरातकालीन शिवलिंग 10 ते 12 फुटांपेक्षा जास्त उंचीचे आहे, जे राज्यातील सर्वात मोठ्या पिंडींपैकी एक मानलं जातं। दरम्यान अनेक वर्षांच्या परंपरेनुसार यंदाही विविध प्रकारच्या फुलांनी मंदिर सजले असून या फुलांमध्ये पिवळा, केशरी गोंडा, लाल गुलाबी रंगांचे गुलाब आणि विविध प्रकारच्या पानांनी शिवलिंग परिसर सजलाय। मंदिर परिसरातील इतर मंदिरांना देखील फुलांच्या माळांनी सजवण्यात आलाय। तसेच हजारो महाशिवरात्रीला या मंदिरात मोठी गर्दी होत असल्याने जिल्हा प्रशासन व मंदिर समितीनं विशेष नियोजन केलंय। ठाण्यातील या पुरातन कोपिनेश्वर मंदिरात पहाटेपासूनच भाविकांच्या शिवदर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत। भाविकांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत। दरम्यान यावेळी इतर भाविकांसह भाजप आमदार निरंजन डावखरे, माजी खासदार राजन विचारे आदी मान्यवर उपस्थित होते।